नमस्कार. स्वागत आहे आपलं संगीता सोमी किचन मध्ये. आजची आपली रेसिपी आहे ती कांदापातीची. ही कांदापात मी एकदम सिंपल पद्धतीने केलेली आहे. यामध्ये कोणताही मसाला किंवा काहीही टाकलेलं नाहीये. नॉर्मल पद्धतीने केलेली, नॉर्मल मसाले वापरून केलेली आहे. चला तर बघूया. बघा आता आपण किती छान भाजी झालेली आणि एकदम अप्रतिम अशी लागते सिंपल पद्धतीने केलेली. चला तर बघूया मग आपण त्याची रेसिपी. त्यासाठी इथे मी बघा आता एक कांदापातीची जुडी घेतलेली आहे आणि आता आपण ही कांदापात आहे ती स्वच्छ करून घेणार आहे. म्हणजे त्यातील काही पिवळे पानं असतील वगैरे त्याची, तर ते आपण काढून टाकायचं आहे आणि खालची शेंडी आहे ती कापून टाकून घ्यायची आहे. आणि समोरचे जे पांढरे कांदे आहेत ते आपण एका बाजूला काढून घेणार आहे आणि बाकीचे जे हिरवे देठ आहेत ते आपण आता कट करून घ्यायचे आहेत. बघा आता अशा पद्धतीने मी हे देठ गोळा करून घेतलेले आहेत, कट करून बारीक कट करून घ्यायचं आहे. अशाच पद्धतीने मी ही बाकीची पण जी कांदापात आहे ती कट करून घेणार आहे. आणि त्यानंतर जे आपण हे पांढरे कांदे घेतलेले तेही एक साईडला आपण कट करायला घ्यायचे आहेत. बघा आता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेले आणि ते एका बाउलमध्ये ठेवून देणार आहे आणि त्यामध्ये पाणी घालून देणार. त्याचबरोबर आपण हे कांदेही आपण अशाच पद्धतीने बारीक कट करून घ्यायचे आणि कांदापात आहे ते एका बाउलमध्ये टाकून त्यामध्ये पाणी घालून घेतलेलं आहे. आणि त्यानंतर आता तिथं आपण एक कांदा घेतलेला आहे मोठा, कोथिंबीर, टोमॅटो कट करून घेतलेले आहेत आणि जो कांदा आपण छोटा छोटा काढला होता कांदा पातच्या समोरचा तोही कट करून घेतलेला आहे, तो आपण यामध्ये यूज करणार आहे. सुरुवातीला आता मी कढईमध्ये तेल घालून घेतले 1-4 चमच आणि त्यानंतर त्यामध्ये मोहरी घातलेली आहे. मोहरी तडतडल्यानंतर मग आपण त्यामध्ये जो आपण कांदा कट करून घेतलेला आहे आपला नॉर्मल कांदा तो आधी घालून घ्यायचा आहे. त्याच्याबरोबर मग आपण जो पांढरा कांदा कट करून घेतलेला तोही घालायचा आहे. हे दोन्ही कांदे परतून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मग चवीनुसार मीठ, हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धनिया पावडर आणि त्यानंतर आपण त्यामध्ये गरम मसाला थोडासा घालायचा आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे. थोडंसं हे भाजल्यानंतर मग त्यामध्ये आपण कट केलेलं टोमॅटो घालायचं आणि तेही चांगलं भाजून घ्यायचं आहे. टोमॅटो भाजल्यानंतर मग आपण जे कांदापात कट करून घेतलेली आहे ती कांदापात त्यामध्ये ऍड करून घ्यायची आहे. आता बघा मी पूर्ण कांदापात त्यामध्ये घातलेली आहे आणि पूर्णपणे मिक्स करून घेणार आहे चांगल्या पद्धतीने. ही कांदापातीला लवकर पाणी सुटतं आणि ती ओली व्हायला सुरुवात होते. थोडीशी वाफ लागली की लवकर शिजली जाते आणि ही कांदापात ती पूर्ण वाफेवरती शिजवायची, अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही यामध्ये. यानंतर कढईवरती झाकण ठेवून घ्यायचं आहे. बघा आता त्याला पुन्हा पाणी सुटलेलं आहे, थोडंसं ओलसर झालेली आहे भाजी. पुन्हा हलवून घ्यायची आहे. ही लोखंडी कढई असल्यामुळे कसं खाली लागलं जातं, तर एक 2-2, 3-3 मिनिटाला आपण ही भाजी हलवून घेणार आहे. आणि त्यानंतर मग मी 3 ते 4 चम्मच टेबल स्पून यामध्ये शेंगदाण्याचा कूट ऍड केलेला आहे आणि परत हलवून त्यावरती झाकण ठेवून घेतलेले. असंच अजून 2-3 वेळा मी झाकण ठेवून हलवून घेणार आहे. आता आपली भाजी तयार होत आलेली आहे बघा. एक 2-3 मिनिटात अजून भाजी आपली तयार होईल. आता मी पूर्णपणे हलवून घेतलेली आहे आणि परत 1-2 मिनिटासाठी झाकण ठेवणार आहे यावरती. मग आपली भाजी एकदम तयार होईल. आता मी कोथिंबीर टाकून घेत आहे आणि आता आपण ती परत हलवून घ्यायची आहे. बघा आता आपली भाजी तयार झालेली आहे, एकदम मस्त अशी दिसते आणि खायलाही खूप टेस्टी लागते. नक्की तुम्ही अशा पद्धतीने भाजी बनवून बघा. ही भाकरी सोबत, चपाती सोबत खूप छान लागती भाजी. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली असल्यास नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस करा, त्यामुळे तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन येत राहील. थँक्यू.